हे बघा मित्रांनो, आज मी एक बाळाची गोधडी शिवणार आहे. साडीची गोधडी शिवणार आहे बाळाची. आणि कस्टमरनी साडी दिलेली आहेत आपल्याला. तर बघूयात आपण किती साड्या दिलेल्या आहेत कस्टमरनी. हे असं बांधून दिलेलं आहे कस्टमरनी. आणि कस्टमरला बाळाची गोधडी शिवून पाहिजे. ही एक साडी आहे. ही 2 आणि 3 साड्या दिलेल्या आहेत. तर हे बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपण एक एक बाळाच्या गोधडीसाठी धडपे तयार करून घेणार आहोत. ही एक पूर्ण साडी आहे. तर बाळाची गोधडी म्हणजे 4-4 फूट येईल या हिशोबाने आपल्याला शिवायची आहे. ही साडीचा एक धडपा आहे, जो की 3 फूट रुंदीला आहे आणि आम्ही जवळजवळ 4 फूट उंचीला टाकलेला आहे. आता हा एक धडपा टाकून झाल्यानंतर आता आपण काय करणार आहोत की याच्यामध्ये थोडी भर घालणार आहोत. भर म्हणजे काय की जे साडीचे तुकडे असतात ते तुकडे याच्यामध्ये आपण आता भरणार आहोत. हे असे जे पदर असतात ते त्याच्यामध्ये भरावं लागतात. तर हे बघा मित्रांनो, आपण आता 7 पदर टाकलेले आहेत साडीचे. असे 1 2 3 4 5 6 7 पदर आपण टाकलेले आहेत. आता वर जो एक धडपा लावायचा आहे तेवढा एकच बाकी आहे. तो धडपा मी आता वर लावणार आहे. हे बघा मित्रांनो, वरची जी पदर आहे तो पण आपण आता टाकून घेतलेला आहे. जो वरचा पदर असतो आणि खालचा पदर असतो तो आपल्याला थोडा चांगला लावायचा. हे बारीक ज्या गोधड्या असतात बाळाच्या गोधड्या लावायच्या त्याला मी टाच पिन लावतो. टाच पिन लावून पूर्ण टाच पिन लावून टाकतो, कारण ते सरकू नये तिकडे तिकडे म्हणून. टाच पिन लावून मग शिवतो मी या गोधड्या. हे बघा असे टाच पिन असतात ह्या. असे टाच पिन लावले की ते सरकत नाही तिकडे तिकडं. असं पिनं लावून झालं की असं फोल्ड करत जायचं. पिनं आपल्या पूर्ण लावून झालेल्या आहेत. हा थोडा एक्स्ट्राचा भाग होता त्याच्यामुळे तो कापून टाकतोय. आणि आता मी टिप मारणार आहे त्याला. तर चला मग आता टिप मारूयात. आता मी टिप मारायला चालू करत आहे. पहिल्यांदा एक साईडला पूर्ण आपण टिप मारून घ्यायची, नंतर मग आडवी साईड मारायची. आता आपण पहिल्यांदा एक साईड पूर्ण करूया टिप मारून.
हां. याप्रमाणे आपल्याला पूर्ण उभं टीप मारून घ्यायचे सगळ्या गोधडीला. तर चला मी आता पूर्ण उभी टीप मारून घेतो. ही बघा कशी मारलेली आहे. याप्रमाणे तर आपली आता उभी टीप मारून पूर्ण झालेली आहेत. आता गोधडी मी फोल्ड करून कट करणार आहे. पूर्ण साईड चारी साईड लेवल करणार आहे. जो एक्स्ट्रा भाग असेल तो काढून टाकायचा. फोल्ड करून चारी साईड एकत्र करून घ्यायचे. एक समान करायचे चारी साईड. जो एक्स्ट्रा भाग असेल तो पूर्णपणे कापून घ्यायचा. चारी साईड आपले सरळ कापून घ्यायचे. हे का मी आता आपण चारी साईड कापून घेतलेले त्याचे. त्याला आता मी बॉक्स बनवणार आहे. 2-2.5 इंचाचा ह्याला मी आता बॉक्स बनवणार आहे. याप्रमाणे आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचे पूर्ण गोधडीला. तर चला आपण पूर्ण याला असे बॉक्स बनवून घेऊयात. आपले पूर्ण बॉक्स बनवून झालेले आहेत. आता मी बॉर्डर लावणार आहे याला. तर चला मग बॉर्डर लावूयात. आता आपण बॉर्डर लावत आहोत. बॉर्डरसाठी पट्टी कापत आहोत. पट्टी 8 ते 9 इंचाची कापायची आहे. याप्रमाणे अशी 8 ते 9 इंचाची पट्टी कापायची आहे. बॉर्डर लावताना गोधडीला पहिल्यांदा उलट्या साईडने लावायची. याप्रमाणे
एक 2 इंचाची बॉर्डर येईल त्याप्रमाणे आपल्याला लावायचं आहे. याप्रमाणे फिरवून घ्यायची गोधडी लगेच. आणि ही जी आपण पट्टी लावलेली आहे बॉर्डरसाठी ती बघा आम्ही कशी फोल्ड करतो. अशी 2 वेळेस फोल्ड करायची आणि पहिली जी तर शिलाई मारली होती आपण त्यावरच आपली दुसरी शिलाई यायला पाहिजे दुसऱ्या साईडने याप्रमाणे. याप्रमाणे ही टीप मारून झालेली आहे आता. तर ही निघू नये म्हणून यासाठी आपण काय करतो, अजून इथं 2 टीप याच्या बाजूला अजून एक टीप मारतो आणि इथे एक टीप मारतो. अशी टीप मारल्यानंतर ही बॉर्डर अजून कडक होऊन जाते. त्याच्या बाजूला अजून एक टीप मारून घेतो आपण. बघा बॉर्डरचा लुक किती छान आलेला आहे. याप्रमाणे आता आपल्याला सगळ्या साईड जोडून घ्यायच्यात. ही आपली गोधडी पूर्ण शिवून झालेली आता. चारी साईडला बॉर्डर पण लावून झालेली आहे. हे बघा किती सुंदर लुक आलाय गोधडीला. हीच गोधडी मी आता पलटून दाखवतो. हे बघा मित्रांनो उलट्या साईडने अशी दिसते गोधडी. जुन्या वेस्टेज साडींपासून बनवलेली आहे आपण ही. आणि ह्याची शिलाई फक्त 100 रुपये घेतो मी. अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. कॉमेंटमध्ये मला सांगा माझी गोधडी कशी आली आहे ती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा.